नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास. मोशी इमारत दुर्घटनेसंदर्भातली एक मोठी अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या काही व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात आता रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 जण हे रेस्क्यू टीमला दिसलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आता या बचाव पथकानं सुरू केले. लवकरच त्यांना बाहेर काढलं जाणार आहे. दरम्यान या ठिकाणी नेमके किती जण अडकून पडलेले आहेत याची माहिती अद्याप दिलेली नाहीये. मात्र जॉ कटरच्या साहाय्यानं इमारतीचे दोन्ही मजले बाजूला काढलेले आहेत. काही लोक रेस्क्यू टीमला म्हणजेच बचाव पथकाला दिसलेले आहेत. मदत कार्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी घटनास्थळापासून सर्वांना दूर ठेवलेलं आहे. कैलास पुरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत. कैलास, अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे. 4थ्या दिवशी जॉ कटरच्या साहाय्यानं सध्या तिथली ते सगळा ढिगारा उपसण्याचं काम करण्यात आलेलं आहे. इमारतीला भगदाड पाडण्यात आलेलं आहे आणि आता 3 जण दिसलेले आहेत. काय सध्या या संदर्भातले अधिकचे डिटेल्स आहेत? सकाळपासून या ठिकाणी जॉ कटरच्या साह्याने जी इमारत आहे त्या इमारतीचे स्लॅब काढण्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि या स्लॅब काढल्यानंतर आता जी माहिती मिळते आहे ते बचाव पथकाला जवळपास 3 व्यक्ती जे आहेत ते त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. सर्व जो कचरा आहे तो बाजूला काढण्याचं काम आहे आणि हे जे बचाव पथक आहे ते त्या 3 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार 3 व्यक्ती जे आहेत ते दिसलेले आहेत. दोन्ही स्लॅब जे आहेत ते जॉ कटरच्या साहाय्याने इमारतीचे बाजूला काढण्यात आलेले आहेत. जो राडारोडा आहे, जो कचरा आहे तो काढण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूणच आजच्या दिवसामध्ये हे जे बचाव कार्य आहे ते पूर्ण होण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झालेली आहे. सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या युद्ध पातळीवर काम करत आहेत. सध्याची जी महत्वाची माहिती आहे ती एवढीच आहे की 3 व्यक्ती जे आहेत ते मिळण्यामध्ये यश आलेलं आहे आणि लवकरच त्यांना बाहेर काढण्यात येईल अशी माहिती जी आहे ते महापालिका प्रशासनाने दिलेली आहे. कैलास, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या व्यक्ती दिसलेल्या आहेत त्या जिवंत अवस्थेमध्ये आहेत आणि त्या व्यतिरिक्त आणखी किती जण अडकल्याची माहिती मिळते? सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. मात्र 3 जण जे आहेत ते या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे.